नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे पूर्णतः पाऊस खूपच झाला, म्हणजे मर्यादेपेक्षा पण जास्तीच पाऊस झाला, ज्याची अपेक्षा पण नव्हती शेतकऱ्यांना, तरी देखील खूपच पाऊस झाला. आता एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांचं तसं आमच्या इकडे भरपूर जालना जिल्हा असो, इकडे छत्रपती संभाजीनगर असो, यांचं म्हणणं आहे की आता पाऊस उघडेल कधी नेमकं, कारण की खूपच पाऊस पडू लागला सर. आता हे झालंय का त्याच्यापेक्षा आणखीन जास्त पडणार आहे आणखीन. कोणत्या कोणत्या तारखा साहेब नेमकं आता काय? 22 पासून 30 तारखेपर्यंत. 22, 23, 30, 30 मे पर्यंत. हो 30 मे पर्यंत. कोणत्या 31 पर्यंत सगळीकडे पडणार. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश हो हो सगळीकडे मुसळधार पडणार आहे आता एकदा. हो. साहेब, तुम्ही काल जो एक इशारा दिला होता, ते तुम्ही एक तुमच्या इंस्टाग्राम आयडीला देखील तो व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुमच्या युट्यूब चॅनलला देखील केला होता. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की जर कधी पाकोळे किंवा ते किडे निघाले लाईटापाशी किंवा 72 तास किंवा 24 तासात पाऊस येतो, तर तुम्हाला सकाळी मेसेज देखील केला होता साहेब की पाऊस आला म्हणून ते तुम्ही प्रमाणे. मी म्हटलं नाही येतेच. हो. आणि जर मागील साहेब तुम्ही एप्रिलमध्ये सांगितलं होतं यावर्षी की यावर्षी खूपच पाऊस राहील, तर साहेब पूर्ण म्हणजे सुपर हिट ठरू लागले पूर्ण अंदाज. त्यामुळे साहेब. हे आणखीन 30 तारखेला खूप पाऊस आहे. त्याच्यानंतर तो उघाड पडल्यावर काम करून घ्या म्हणा शेतकऱ्याला. हो हो कारण की रोटायटर हे राहिलेच बरेच. हो. तर याच्यामध्ये जूनमध्ये थोडा उघडा होईल का? थोडं उघाड भेटेल थोडी. 1 जून नंतर. हा, म्हणजे काय लागलं की दिवसा तर थोडंसं 4 ते 5 वाजेपर्यंत थोडक्यात उघड राहते, परंतु रात्रीच्याला 10च्या नंतर खूपच तीव्र वेगात पाऊस येतो. वा. आज पण तसंच होणार आहे. साहेब, माझा एक प्रश्न होता साहेब, म्हणजे IMDb बघा ना, किंवा आता हे सकाळी 11 वाजता एका अंदाज जाहीर केला होता, मी तो पण बघितला. मला साहेबांना विचारून घ्या की त्यांचं म्हणणं होतं की एक चक्रीवादळ तासी खूप 300 ते 400 किलोमीटर वेगाने येतं एक चक्रीवादळ, जे की अरबी समुद्राच्या माध्यमातून इकडे महाराष्ट्र साईडला येऊ लागले. हो येणार ना. मी त्याच्यामुळेच म्हणलं दुप्पट पाऊस पडणार आधीच नाही. हां, तेच म्हणलं, कारण की सॅटेलाईट पिक्चरात नाही साहेब, ते 24 ते पुढचे 24 ते 48 तासाचा ते याचा IMDb बघा त्याच्यावर वेबसाईटवरती. हं. तर त्याच्या माध्यमातून म्हणलं तेच अंदाज त्यांनी जाहीर केला होता की एक चक्रीवादळ खूप तीव्र वेगानं आहे, कारण की आता चक्रीवादळ म्हणल्यावर तर खूपच थोडक्यात दुर्दैवी असं घटना देखील. हो, पाऊस जास्त मग मी आधी सांगितलं ना सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. हो. सर्वत्र आता साहेब तुम्ही जो पण अंदाज गेल्या वर्षीचा पण आणि या वर्षीचा तर 100% म्हणजे सुरुवातीपासूनच पूर्ण पूर्ण अंदाज सांगितलं. तुम्ही म्हणलं सुरुवातच चांगली होणार आणि पावसाची तर मेपासून सुरुवात होऊन गेली.